कुठं दिसतंय, सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसतंय ते बघायचं. इथं सपोर्ट दिसतोय तुम्हाला आणि इथं एक रेजिस्टन्स दिसतोय, बरोबर. मग इथं टूल्स मध्ये जायचं आणि तुम्ही स्टार्टिंगला सगळ्यात पहिले हीच लाईन वापरणार आहे, बरं का, हॉरिझॉन्टल. हे वापरून तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स वापरायचं. तर मग इथे सपोर्ट दिसतोय, बरोबर तुम्हाला, इथे दिसतंय. त्यानंतर परत येतं परत हॉरिझॉन्टल लाईन आणि आता सपोर्ट वापरा. आता एक रेजिस्टन्स, बरोबर. हे काय आपल्याला परत त्याला काय आपल्याला इथे रेजिस्टन्स दिसतंय, इथं दिसतं, बरोबर. कारण इथं बघा आणि इथं परत रिवर्स घेतलं त्यामुळे तिथे लाईन आपण वापरलो, बरोबर. आता याच्यामध्ये दिसतं आपल्याला, बरोबर. त्यानंतर इथे दिसतंय आणि तिथं बघितलं तुम्ही बघा, इथं दोन रिक्वेस्ट आले, इथला एक नाही आणि ह्याच्या इथं पण रिक्वेस्ट घेतलं तिथं काय हे तुम्हाला स्पेसिफाय नसेल नव्हतं, अजून थोडं त्याच्यात जायचं. आता एका साऊंड 15 मिनिटं किंवा एका साऊंड 45 मिनिटं होतं, अजून ते स्पेसिफाय होतं थोडं. मग हे टॉपिक एवढं दिसतं. त्यानंतर काय 1 आवर कशावर जायचं 45 मिनिट्स. आता 45 मिनिट्स आता तुम्हाला इथं दिसत आपण जसं ड्रॉ केलं तिथं दिवस घेतलं, बरोबर. तिथं घेतलं परत त्याच्यावरती इथपर्यंत गेले, त्याच्यावरती नाही तिथं परत दिवस इथपर्यंत आले, पण ब्रेकआउट इथं ब्रेकआउट झालं, त्यानंतर परत इथपर्यंत गेलं, इथपर्यंत गेलं, त्यानंतर बघा एकच बघा म्हणजे आपण जे ड्रॉ करतो पुढे आता हे नवीन क्रिएट होतं, इथं ड्रॉ घेतोय, बरोबर. आता हे आहे तसं आपण ऍज इट इज 2 सेव्ह आणि उद्या येऊन बघू. आज उद्या ते बरोबर नाही ह्याच्या मध्ये फिरणार